आपण पाहू शकता की बिहारच्या इलेक्शनच्या दरम्यान देशातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वोट चोरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारच्या वल्गना केल्या, परंतु उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये बॅलेटवरती निवडणुका झाल्यानंतर त्यांच्या पक्षामधलेच वोट गेले असे त्यांच्याच पक्षाच्या लोकांचं वक्तव्य आहे। म्हणजे स्वतःचं घर त्यांना सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याच्या घरात ते वल्गना करत आहेत। परंतु आपण पाहू शकता की सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो विकासाचा धडाका देशामधील नाही तर पूर्ण जगामध्ये त्यांच्या नावाची चर्चा आज या ठिकाणी चालू आहे। अनेक देशातील लोक या ठिकाणी अनेक प्रकारचे विद्रोह त्यांच्या अंतर्गत देशामध्ये होत आहेत। तिथले स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांसारखं शासन आणि प्रशासन आमच्या इकडे व्हावं। म्हणजे ज्या दुसऱ्या देशातल्या लोकांना जिथे आज अनेक प्रकारचे उद्रेक झालेले आहेत त्या जनतेचं म्हणणं आहे, परंतु या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं विकासावरती त्यांच्याकडे बोलण्याचं साधन नाही। या ठिकाणी आपत्ती जे नॅचरल कॅलॅमिटी झालेल्या आहेत त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा आपले गृहमंत्री शाहसाहेब असतील यांनी तत्परता दाखवून प्रत्येक राज्यामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी सेवा देण्याचा आणि एखादं पॅकेज देण्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात आलेलं आहे। आणि ह्या संपूर्ण गोष्टी असताना त्यांना त्यांची फक्त आई दिसली आणि त्या लोकांना आपल्या आईच्याबद्दल सन्मान राहिलेला नाही। अशा लोकांनी अशा प्रकारची वल्गना करणं योग्य नाही। आपल्या देशामध्ये आपण परस्त्रीला प्रत्येकीला आपण मातेसमान मानतो, परंतु या ठिकाणी ती पण स्वर्गवासी मातोश्रीला परत तिच्याकडे AIच्या माध्यमातून अशा प्रकारचे फोटोज बनवून रील्स बनवून त्या ठिकाणी प्रमोट करणं हे एकदम गैर आहे आणि चुकीचं आहे। त्यांची ताकद असेल त्यांनी जनतेच्या समोर जावं आणि जनता निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे, परंतु आता जनता थांबणार नाही। जनतेने त्यांना दाखवलेलं आहे की आता ज्या वेळेला या देशामध्ये महिलेचे तर अपमान होतच आहेत, परंतु एखाद्या आईचा अपमान त्या माध्यमातून करण्याचा राजकीय षडयंत्र करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं त्याचा आम्ही निषेध करतो। आणि शेवटच्या घटकापर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीच नाही, या देशावरती प्रेम करणारा प्रत्येक नागरिक या गोष्टीचा निषेध करेल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांची जागा दाखवण्याचं काम नक्कीच करेल अशी मी आशा करतो। धन्यवाद।